अजित पवारांच्या अपघाताबाबत अमोल मिटकरींकडून आरोपांचा नवा बॉम्ब. पायलटवर थेट सुसाईड मिशनचा आरोप. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण होत असतानाच या प्रकरणाला आता अत्यंत गंभीर वळण मिळालं आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांनी या विमान दुर्घटनेबाबत धक्कादायक प्रश्न उपस्थित केले आहेत. हा केवळ अपघात नसून घातपाताचा प्रयत्न असावा असा संशय व्यक्त केला असून हा प्रकार एखाद्या सुसाईड मिशनसारखा वाटत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. मिटकरी यांच्या या विधानाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अमोल मिटकरी यांनी या दुर्घटनेतील वैमानिकाच्या चारित्र्यावर आणि भूतकाळाचा उल्लेख करत म्हटलं आहे की संबंधित वैमानिक कपूर याची पार्श्वभूमी संशयास्पद आहे. त्याची ड्रंक हिस्ट्री असून अशा व्यक्तीच्या हातात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमानाची सूत्रे कशी देण्यात आली असा सवाल अमोल मिटकरींनी विचारला. तसंच हा संपूर्ण प्रकार एखाद्या सुसाईड मिशनसारखा वाटत असल्याचंही ते म्हणाले. मिटकरी यांनी यावेळी डीजीसीएच्या प्राथमिक अहवालातील विसंगतीवर बोट ठेवलं आहे. त्यांनी दावा केला की डीजीसीएच्या अधिकृत कागदपत्रांनुसार विमानात एकूण 6 जण प्रवास करत असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. मात्र नंतर घटनास्थळी केवळ 5च मृतदेह सापडले. मग तो 6वा प्रवासी नक्की कोण होता आणि तो कुठे गायब झाला असा सवाल मिटकरींनी विचारलाय. अजित पवार यांच्या अपघाताबाबत शंका व्यक्त करताना अमोल मिटकरी यांनी देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येचा संदर्भ दिला. देशातील मोठ्या नेत्यांच्या सुरक्षेबाबत आणि अशा प्रकारच्या घातपातांबाबत जी साखळी असते तसाच काहीसा प्रकार येथे घडला आहे का अशी शंका त्यांनी उपस्थित केली. दरम्यान महाराष्ट्राच्या जनतेला सत्य जाणून घेण्याचा अधिकार असून हा प्रकार अपघात होता की घातपात याबाबत दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेच पाहिजे. त्यामुळे या प्रकरणाची अत्यंत पारदर्शक आणि सखोल चौकशी राज्य आणि केंद्र सरकारने करावी अशी मागणी अमोल मिटकरींनी केली.